स्टार्ट. परिच्छेद. सन्माननीय बंधू भगिनींनो, संस्थेच्या 22व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपल्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. आपल्या संस्थेच्या सन 1980-81 सालाचा 25वा वार्षिक अहवाल व आर्थिक पत्रके व्यवस्थापक मंडळाच्या संमतीने आपल्या मंजुरीसाठी सादर करीत आहे. गतवर्षी जागतिक मंदीमुळे संस्थेकडे मोठ्या प्रमाणावर पक्का माल साठलेला होता व संस्थेचे संपूर्ण खेळते भांडवल पक्क्या माल साठ्यात अडकून पडल्याने आपली संस्था आर्थिक कोंडीत सापडली होती. त्यामुळे उत्पादनाखाली असलेल्या भागांना नियमित सूत पुरवठा करणे अडचणीचे झाले होते. परिणामी संस्थेच्या कापड उत्पादनात घट करणे भाग पडल्याने अहवाल सालात उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. परिच्छेद. संस्थेकडील संचित मालसाठा कमी करण्याच्या दृष्टीने विक्रीसाठी ठोस प्रयत्न करण्याची नितांत गरज लक्षात घेऊन गावोगावी जाऊन तेथील सहकारी संस्था यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून माल विक्रीचे प्रयत्न करण्यात आले. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी फिरते स्टॉल व सेल्स व्हॅन द्वारे खेडोपाडी जनतेसाठी धोती व इतर माल विक्री करण्यात आला. त्यामुळे मालाचा प्रचार होऊन विक्री वाढविण्यात मदत व्हावी या उद्देशाने जाहिरात माध्यमांचा आधार घेण्यात आला. तसेच विक्रीवरील कमिशन दरात वाढ करण्यात आली. नवीन बाजारपेठ मिळणेस्तव कर्नाटक राज्यातील निरनिराळ्या संस्थांशी संपर्क साधण्यात आला. परिच्छेद. चालू वर्षी सभासदांना मजुरी दर वाढवून दिलेले आहेत. यामुळे संस्थेस नुकसान होत असूनही केवळ माग बंद पडून विणकरावर बेकारीचा प्रसंग येऊ नये या विचाराने अजूनही त्याच पद्धतीने उत्पादन चालू ठेवले आहे. नवीन माग मंजूर होऊन आल्यानंतर त्यात फरक होईल अशी अपेक्षा आहे. परिच्छेद. सन 1980-81 या अहवाल सालात मंडळाच्या सभासद संख्येत 50ने वाढ झालेली आहे. सभासद भाग भांडवलात ₹3600 ने वाढ झालेली आहे. परंतु सदर वाढीचे प्रमाण फारच अल्प आहे. तसेच अहवाल सालात सभासद भाग भांडवलात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्राखाली संलग्न संस्थांकडे फक्त सुतापासून कापड उत्पादन होते व त्यांची नऊवारीची किंमत ₹90 पेक्षा जास्त नसते. म्हणजे इतर विविध प्रकारचे भारी किमतींचे कापड उत्पादन जवळजवळ नाही म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु आपल्या संस्थेस निरनिराळ्या भागात विक्री केंद्रे उघडावयाचा विचार असल्याने विक्री केंद्राच्या प्रत्येक भागातील ग्राहकांच्या आवडीनिवडी व पसंतीप्रमाणे किमान व कमाल किमतीचे कापड माल उपलब्ध करू शकत नाही. इतर राज्यातील विविध प्रकारचे व आकर्षक रंगसंगतीचे कापड उत्पादनाचे कार्य पाहिल्यानंतर आपल्या विणकरांच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेतच. सदर कामी आपणही अभ्यास करून संस्थेच्या प्रयत्नास भरीव सहकार्य द्यावे अशी इच्छा आहे. स्टॉप.